उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये काल दुपारनंतर खरं तर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यासह गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे या ठिकाणी शेतीमालाचं आहे ते नुकसान झालेलं पाहायला मिळतं आणि त्याचमुळे याचा जो फटका आहे थेट बाजारात आपल्याला पाहायला मिळतो। मी सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। या ठिकाणी पाहतो की सध्या जो बाजारामध्ये जो तरकारी आलेली आहे ते तरकारीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एकीकडे पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याने शेतीमाल आहे तो खराब झालेला आहे, एकंदरीत चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत। ताई मला सांगा की ज्या पद्धतीने पाहिलं की आज खरं तर कालपासून पाऊस पडलाय, काय नक्की एकंदरीत पिकाची परिस्थिती आहे? पिकाची परिस्थिती काय नाही, सगळे गेलेत पिकं, पण इथं गिरायक नाही ही परिस्थिती गॅसमुळे। बाकी पावसाचं आहे जरा थोडंफार, पावसामुळे हॉटेल लाईन बंद झाल्या सगळ्या, त्याच्यामुळे मालाला लय प्रॉब्लेम झालाय, माल खपत नाही काय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली। सध्या काय भाव मिळतो का, कशा पद्धतीने भाव मिळतो? अगं आता आम्ही 5 घेतले, 5 रुपये विकतोय तरी खपत नाही माल, अशी परिस्थिती प्रत्येक वस्तूची, अशी गोष्ट झालेली। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर एक शेतकरी आहे तो दुहेरी संकटात सापडलेला पाहायला मिळतो, कारण की ज्या पद्धतीने पाहिलं की जे एका ठिकाणी युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा सुद्धा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण की चाकण परिसरामध्ये अनेक जे नागरिक आहेत, कामगार वर्ग आहेत ते स्थलांतरित झालेला आहे। त्यासोबत दुसरीकडे सध्या हा जो पाऊस आहे तो पाऊस पडल्याने शेतीमालाचं नुकसान झालं आहे, त्यामुळे ग्राहक मिळत नाही आहे, त्यामुळे ग्राहक मिळत नसल्याने या ठिकाणी शेतकऱ्याला मोठा जो आर्थिक फटका आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। कारण अभिषेक सर सुनील दिघे, TV9 मराठी, चाकण, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।